सर्वांना नमस्कार। आजचा ब्लॉगर बदललेला आहे। पाचच्या टायमाला जेव्हा पोरं बाहेर निघालेली त्या टायमाला ब्लॉगिंगला रुपेश मालुसरे होते। आज इथं साक्षात सोमलाड उभे आहेत आणि माझ्यासोबत हे दोन माझे काळजाचे तुकडे जे आज मुंबईवर आलेले आहेत ते पण आहेत आणि आम्ही चाललेलो आहे पाय पडलो। आता पडता पडता वाचलोय मी, पण आम्ही आता चाललोय राखण द्यायला। पुन्हा कारगिलची राखण आहे वरती, मग कुठं माचीला ना, माचीला। आता आम्ही सर्वजण चाललोय। खूप पोरं ही गोष्ट मिस करणार आहेत, पण आम्ही ती करणार नाही आणि कोणाला करून पण देणार नाही। ब्लॉग सर्वांना पोचणार 100%। चला सांगतो मला पुढे काय काय होतंय ते। अर्धावट रस्ता चढलेलो आहे आम्ही। मग आता चिंट्यासोबत ब्लॉग तर चालू आहे, पण तुम्हाला एक चांगला असा व्ह्यू दाखवायचा खूप प्रयत्न करणार आहे आम्ही। आणि चिंट्याचा व्ह्यू आहे पूर्ण झालेली आहे आणि पोरं कामाला लागली आहेत। संकू काय मग काय सोय पाणी वगैरे काय पाहिजे काय? नाही नको, काय सोय पाणी नको, मग काम करा ना एकदम 100%। आणि सर्व गँग आलेली आहे। चिंटा पाणी घेऊन ये। आम्ही चालू पाणी आणायला सध्या, आम्ही चालू पाणी आणायला सध्या। आणि हा रेड्या दोघं चुकलेले। ह्याच प्रकारे आमचं एवढा रेडा गाववर रान फिरलाय पण तरी रस्ता चुकलेला आहे। चाललेलं आहे चिंटेश मालुसरे यांनी पाणी आणण्याचं एक महत्वाचं काम पूर्ण त्यांच्या खांद्यावरती घेतलेलं आहे। आणि अक्षय मालुसरे आणि विवेक संकू मालुसरे कवर नाही काढला, हे सोबतीला आहे। कवर का काढू? पाणी कवर काढलं। अरे पण मला एक गोष्ट काय म्हणायची चिंट्या, कुठं पाण्याने जायचं? तो पांड्या कुठे आहे? पाण्या मुंबईला गेलेलो पाहिजे रे तो। पाणी भरायला जाताना जी पोरं चाललीत, खूप कष्टाचं काम पोरांना देता येत रे। आणि असं मस्त असं वातावरण झालेलं आहे हिरवळ। आणि आमचं एक अजून सवंगडी आमच्यासोबत जुळलेला आहे। चिंट्याची कधी बकचोदी संपत नाही, तो गावाला आल्यावरती त्याला काय ना काहीतरी करायला लागतं। चिंट्या आमची गवळण माई पाणी भरते, सासरलाही बहीण निघाली, पाणी द्यायला लागतं। चिंट्या रांडची आणि रांडची साडी। मस्तपैकी ऊन पडलेलं आहे आज, 2 दिवसानंतर ऊन पडलेलं आहे गावाला। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विसावली गाव, जगाच्या नकाशावर शोभून दिसता आमच्या कोकणचं नाव। सह्याद्रीच्या डोंगर रांगातून फुलला नंदनवन, सह्याद्रीच्या डोंगर रांगातून फुलला नंदनवन। तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन, तुमचा प्रसन्न होतला मन। असो आमचो योग। आधी एक अजून राखण दिलेली, म्हणजे पाठच्या राखणच्या टायमाला मी आलेलो आणि गावातलीच पोरं होती, बाकी कोण नव्हतं। तेव्हा हा संकू आहे ना, हा संकू, त्याने कोंबड्यात काहीच ठेवलं नव्हतं। हे संकू, त्या कोंबड्यात काय झालं? त्या कोंबड्याला काय झालं? त्या कोंबड्याला संकू? कोंबडा म्हणजे त्याला रोग झालेला। हा, मग आम्ही त्याची चमडी काढली, त्या बोका बिका दिला फेकून, आणि मग ते साफ केलं आणि पूर्ण कोंबडा टाकला आणि रात्रभर खात होतो आम्ही। जिरलं का तुम्हाला ते? हा, जिरलं, सर्वच जिरतं का? मसाला चांगला टाकलेला ना, पाऊस येतोय त्यामुळे। राखणीची तयारी चालू आहे। आता काही गरज नाही सध्या.
अक्षा तुम्ही ना जरा तोंड बंद ठेवा. माझे पोरांचे कपडे नाही, पोरांची जर्सी क्रिकेटची जी आम्ही पण घेतली. पारत पण झाली. दुसरा कोंबडा आणावा लागला असता. चिंतन पकडला असता धावत. निवड झालेला आहे निवड आमचा. झालेला आहे. तर चिंट्याला लय भूक लागली. चिंट्या कसं वाटतं तुम्हाला? मला लय बरं वाटतं कारण की वर्षाने निवड खातोय तर मी आनंद लय घेणार आहे. निवड तर लय कचकटून खाणार आहे मी तर बाबा. आता लय खाणार आपण निवड. मग तुम्ही असं वाटतं तर तुमच्या ब्लॉग मध्ये कटकटून बिस्कटून असे शब्द जावे. कचकटून म्हणजे जास्ती म्हणजे पोट भरून आपला शब्द आहे. लय खाणार आहे शब्द निवड. घाण वापरू नका. आमच्या गावचे शब्द आहेत तुम्ही बघू शकता. निवड तुम्ही तर बोलूच नाही, समजलं का? निवड झालेला आहे आमचा. आणि आज प्रकारे निवड झालेला आहे. आणि आमची एक रेडा अक्षय मालुसरे असा तो हे निवड कालवतोय.